7 तारखेला सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे, परंतु आम्ही विद्यार्थ्यांना सकाळी 10 वाजताच कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। नमस्कार। करिअरची जत्रा नव्हे उज्ज्वल भविष्याची सुरुवात या संकल्पनेतून महाराष्ट्रातील एक अभिनव उपक्रम जो आजच्या शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून उद्याच्या भविष्याची चाहूल, आपल्या स्वतःचं स्वप्न आणि आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणारा कार्यक्रम मावळ तालुक्यात 7 व 8 डिसेंबरला आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। या कार्यक्रमासाठी माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी बापट यांच्या शुभ हस्ते या करिअरच्या जत्रेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन 7 तारखेला सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी संपन्न होत आहे। आत्तापर्यंतच्या 30,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होत असताना 50,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा संकल्प व 20,000पेक्षा जास्त पालकांना या कार्यक्रमात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। एकच स्वप्न आम्ही बघतो की माझ्या गावचा विद्यार्थी, माझ्या घरातला विद्यार्थी हा जर यशस्वी करायचा असेल तर त्याच्या अपेक्षा काय आहेत, त्याला कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं या ठिकाणी पुढचं भविष्य यशस्वी करायचं आहे हे त्यांनी आज ठरवलेलं नसतं। म्हणून पालक आणि विद्यार्थी यांना एकत्र करून उद्याचं भविष्य घडवणारी एक नवी संकल्पना म्हणून या कार्यक्रमाकडे आम्ही पाहत आहोत। आज 10वी 12वी ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, मेडिकल, डिप्लोमा, डिग्री याच्याही पलीकडे जाऊ आपण किती क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो, असे वेगवेगळी क्षेत्र आपल्याला त्या ठिकाणी आव्हानं देत आहेत, आपल्यासाठी त्या ठिकाणी उत्सुकता निर्माण करून देत आहेत, परंतु आपण त्या क्षेत्राकडे कधीच बघत नाही। अशी अनेक क्षेत्र आहेत, म्हणून अशा विविध क्षेत्रांना एकत्र करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आम्ही अभिनव उपक्रम, ज्याच्यामध्ये आज जॅपनीज भाषा असेल ती शिकली तर जॅपनीज कंपनीमध्ये रोजगार मिळू शकतो आणि विविध भाषांबरोबर आज आपल्या मेडिकल, हॉस्पिटल, हॉटेल मॅनेजमेंट, बँकिंग क्षेत्र, आर्किटेक्चर, त्याचबरोबर डिझायनिंग या सर्व क्षेत्रांबरोबर येणाऱ्या काळात आपण आपलं भविष्य घडू शकतो। एअरफोर्स असेल, नेव्हीच्या संदर्भातला असेल, मरीनच्या संदर्भातला असेल, अशा विविध संधीचा आपण उपयोग करून आपलं भविष्य घडवावं हा आमचा या माध्यमातला प्रयत्न आहे।